मित्रांनो नमस्कार, मी आकाश अनिल वाल्दे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय नागपूर पूर्व MS49 ऑफिसमध्ये सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. आज आपण माहिती घेतोय रस्त्यावर जी वाहने चालतात तर वाहने चालवत असताना वाहनधारकाकडे कुठल्या प्रकारचे कागदपत्र असणं आवश्यक आहे. सर्वप्रथम नॉन ट्रान्सपोर्ट कॅटेगरीची जे वाहने असतात म्हणजे मोटरसायकल विथ गिअर, विदाऊट गिअर किंवा LMV कार, जे प्रायव्हेट वाहन आपण वापरतो त्यांच्याकडे कुठले कागदपत्र असणे आवश्यक आहे. बरं, त्यांच्याकडे आवश्यक आहे RC म्हणजे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट, नंतर PUC, इन्शुरन्स आणि वाहनधारकाचं लायसन्स. हे महत्त्वाचे कागदपत्रे आहेत. त्यानंतर आपण वाहने बघतो कमर्शियल वाहने ज्याची पिवळी नंबर प्लेट असते, त्यांना ह्या कागदपत्रा व्यतिरिक्त फिटनेस सर्टिफिकेट आणि परमिट याची गरज पडते. जसे तुम्ही प्रवासी वाहतूक करीत आहात किंवा गुड्स वाहतूक करीत आहात आणि तुमच्या गाडीचं GVW 3000 kg वर आहे, त्यांना फिटनेस सर्टिफिकेट कंपल्सरी आहे आणि त्यांना परमिट कंपल्सरी आहे. परमिटमध्ये दोन प्रकार आहेत. प्रवासी वाहतूक करण्यासाठी लागणारा परमिट वेगळा आहे आणि गुड्स वाहतूक करण्यासाठी लागणारा परमिट वेगळा आहे. सोबतच प्रवासी वाहतूक करत असताना ड्रायव्हरकडे बॅज असणे खूप गरजेचं आहे. बॅज म्हणजे चरित्र प्रमाणपत्र आहे की तो व्यक्ती प्रवासी वाहतूक करण्यासाठी लायबल आहे. तर मित्रांनो, आता आपण जी कागदपत्रे सांगितली तर ती कागदपत्रे तुमच्याकडे फिजिकल स्वरूपात असणं आवश्यक आहे किंवा भारत सरकारने दिलेल्या नोटिफिकेशननुसार ती तुमच्याकडे डिजिटल स्वरूपात असली तरीही हरकत नाही. त्यासाठी तुम्ही प्ले स्टोअरवरून डिजिलॉकर किंवा M-परिवहन नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये तुमची RC, PUC, इन्शुरन्स, DL ड्रायव्हिंग लायसन्स हे कागदपत्र तुम्ही डिजिटल स्वरूपात फेच करून तुमच्याकडे ठेवू शकता. आणि कुठल्याही तपासणी अधिकाऱ्याने म्हणजे RTO असू दे या ट्रॅफिक पोलीस असू द्या, त्यांनी तुम्हाला विचारल्यावर ते तुम्ही डिजिटल स्वरूपात दाखवू शकता त्यांना.